नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्ही एक गोष्ट मान्य कराल की टीव्ही मालिका ही आपल्या आयुष्यातली एक अविभाज्य गोष्ट झालेली आहे, नाही का? म्हणजे माझ्या बाबतीत म्हणाल तर मलाही मेल्स येत असतात, तुम्ही किती खाता हो, तुम्ही कसे छान दिसता हो, जरा तब्येतीकडे लक्ष द्या, असे प्रेमाचे सल्ले देणारे मेल्स येत असतात. थोडक्यात काय, डायरेक्ट ओळख नसली तरी असे स्नेह आपले जुळलेले असतात. आणि ह्या मालिकांच्या सेट्सवरनं एक वेगळंच वातावरण असतं. म्हणजे खूप वर्ष मालिका चालू असेल ना, ते असं घट्ट नातं तयार झालेलं असतं. एकमेकांची सुख दुःख आपण एकमेकात वाटून घेत असतो. आणि मालिका संपली ना की मग सुनं सुनं वाटतं, कोणाला? कलाकारांना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा. कसं आहे, झी मराठीचा एक मोठा असा गोतावळा आहे, म्हणजे एक मोठं कुटुंब आहे. ह्या कुटुंबात अगदी लहानपणापासून सामील झालेली एक मुलगी आहे बरं का. आता झी मराठीवर एक नवीन सिरियल चालू झालेली आहे, तिचं नाव आहे शुभं करोती. आणि या शुभं करोती मालिकेत एक छान गोड अशी एक मुलगी आहे. आपण त्या मुलीला आज इथे आमंत्रित करतोय. आपण आमंत्रित करूया प्रिया बापट, म्हणजेच आमची लाडकी प्रिया. वेलकम. थँक्यू. बस 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 बस. प्रिया, तुझं या सेटवर मनापासून स्वागत. बरं, हा सेट कुठला आहे माहितीये ना? हो, खवय्येचा सेट आहे, शुभं करोतीचा नाहीये. बरं, शुभं करोती या सिरियल मध्ये तुझं नाव आहे किमया. हे किमया नाव तुला आवडतं का ग? हो, खूप मॅजिकल आहे ना. मॅजिकल आहे. ओके, बरं, आता आपण पहिल्यांदा सिरियल बद्दल बोलूया, त्यानंतर खाण्याबद्दल बोलूया, कारण आपला हा कार्यक्रम आहे तो खाण्याचा आहे. पण आता तू आलेसरशी मला सांग, शुभं करोतीची कथा काय? म्हणजे तू अगदी सगळीच सांग असं मला म्हणायचं नाही, पण उत्सुकता वाटावी म्हणून सांगतो. महाजन कुटुंब आहे आमचं, आणि आमच्या कुटुंबात 12 ते 13 जण आहेत. म्हणजे एक आता डॉक्टर काका जे आहेत, म्हणजे अतुल दादा जे काम करतो, तो 13वा, आणि घरी राहणारी 12 मंडळी. म्हणजे एकत्र कुटुंब आहे. हो, एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. आणि एकमेकांमधली एकमेकांचं शेअरिंग जे असतं ते, एकमेकांमधली नाती आणि त्यातल्या गमती जमती, किंवा नुसत्या गमती जमती डेफिनेटली नाही आहेत, कारण आपल्या रोजच्या घरात सुद्धा काय सगळं गोड 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 रोज नसतं. काहीतरी भांडण कधीतरी होतच, पण ते सगळं खूप जेन्युइन आहे. उगाच कोणीतरी विलन वॅम्प असं आमच्या घरात कोण नाहीये. सगळे खरे खरे गुड बॉय आहेत, आणि सगळेजण बॅड बॉय पण आहेत. ओके ओके. आता त्यात तुझी कॅरेक्टर जे आहे ती किमयाची आहे. ती काय आहे? किमया म्हणजे कोण आहे? किमया महाजन ही अरुण दादांची नात, म्हणजे अण्णांची नात. मला 2 काका आहेत. माझे आई वडील नाही आहेत, ते नसतातच. आणि खूप गोड, खूप सुस्वभावी, अत्यंत प्रामाणिक, खेळकर, खूप प्रँक्स करायला खूप आवडतात तिला. सतत खोड्या काढत असते. आणि म्हणजे तू, म्हणजे तुझ्या कॅरेक्टर, तू जशी आहेस तसं कॅरेक्टर मिळालं थोडंसं, पण खूपच आयुष्याकडे बघायचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे तिचा ओव्हरऑल. ओके. आमचे खवय्ये आतुरतेने वाट बघतायत, ही आज काय दाखवणार आहे. आपण किचनकडे जायचं का? येस. चल, मला सांग, आमच्या खवय्याने तू आज काय दाखवणार आहेस? व्हाईट सॉस मधला पास्ता. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? हा पेनी पास्ता, मशरूम. हा व्हाईट सॉस मी बनवून घेतलाय, दूध आणि मैदा आणि बटर ह्याचा. ब्रोकोली, कॅप्सिकम आणि रेड आणि येलो बेल पेपर्स, आणि फरसबी, ऑलिव्स, ग्रीन ऑलिव्स येते, ब्लॅक ऑलिव्स, ग्रीन ऑलिव्स काही चालतात. कांदा, हे ऑरिगॅनो आहे, हे ऑलिव्ह ऑइल आहे, मीठ, गार्लिक आणि चिली फ्लेक्स. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. फक्त त्याच्या आधी मला परत एकदा सांग, हे काय बनवलेस आणि कसं बनवलेस? हा व्हाईट सॉस आहे. ह्याच्या 2 पद्धती आहेत, एक सोपी आणि एक कठीण. मी सोपी करते, पण ही कठीणवाली आहे. बरं, ही कठीणवाली आधी मला. म्हणजे दुधामध्ये बटर घालायचं, चीज घालायचं, आणि थोडासा मैदा थिकनेस येण्यासाठी, आणि ते एकत्र केलं की तो व्हाईट सॉस बनतो. आणि अतिशय सोपी पद्धत म्हणजे दूध घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये बाहेर आपल्याला विकत स्प्रेड चीज मिळतं ना, ते घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये घालायचं की तो आपोआप. मैदा नको आणि बटर नको आणि काही नको. हे तू कठीण पद्धतीने. ओके. आणि ह्याला तू काय केलेलंस? काही नाही, त्याचं पाकिट मिळतं पास्त्याचं, ते पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे, म्हणजे ते शिजतात, आणि त्याच्यात थोडं तेल घालायचं.
घालायचं त्या हा, पाण्यामध्ये, ते वाफवत चकचकीत का असताना. दिसतंय? हा, कारण ते चिकटू नयेत एकमेकांना म्हणून आधी थोडं तेल घालायचं असतं. ओके, ओके. आणि मग ते जेव्हा पाण्यातनं काढतो तेव्हा पण थोडंसं तेल घालून ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते चिकटत नाही. ओके. आता हिने मला खूप डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. आता आपण पटकन करूया. काय काय करायचं मला सांगा आधी. थोडंसं ऑलिव्ह ऑइल घ्यायचं. ते आपण ऑलरेडी घातलेलं आहे हो, ह्याच्यात. ऑलिव्ह ऑइल. फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल 3 चमचे घेतलेले आहे. ओके. आता काय ह्याच्यात करायचं मला सांग. आता ह्याच्यामध्ये आपण लसूण घालायचं. लसूण. ती जितकी जास्त तितकी छान लागते. बस 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 बस. जास्त म्हणजे भस्कन घालतो मी. ओके. आता ह्याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. ओके. बस बस, खूप तिखट होईल. बेसिकली व्हाईट पास्ता हा थोडा चीजी असतो ना, त्यामुळे तो तिखट नसतो, तो थोडा असा चवीला थोडा तो. हा, आपण ऑरिगॅनो नंतर पण वरनं घालणार आहोत, त्यामुळे ओके. आता ह्याच्यात कांदा परतून घेऊया. वास येतो. मस्त. मग तुमच्या सेटवर 12 जण आहेत. हो, मग तुझी एक्झॅक्ट लिंक कोणाची, वेवलेंथ कोणाची जुळते? करेक्ट. ऍक्च्युली सगळ्यांची. परफेक्ट. सगळ्यांचीच. सगळ्यांची. पण असं नाही सांगता येणार, कारण आम्ही मुलं जितकी धमाल करतो तितकंच राजन दादा, आनंद दादा हे पण आमचा धमाल करायला ते असतात. थोडासा वरचा गट आहे ना. म्हणजे तुम्ही जर 8 वर्षाचे असाल तर ते साधारण 10 वर्षाचे होईल. राजन दादा म्हणजे राजन भिसे, अरुण दादा म्हणजे अरुण नलावडे, हे साधारण 10-12 वर्षाचे आहेत. आणि आनंद दादा पण, आनंद अभ्यंकर. अच्छा, तोही. आणि त्याला खूप गुदगुल्या होतात, त्यामुळे आम्ही मुली आणि मुलगे सगळे मिळून आनंद दादा जरा त्रास द्यायला लागला आम्हाला, की फक्त इतकंच करतो की तो पळायला लागतो. त्याला खूप गुदगुल्या होतात. आणि आमच्याकडे असे व्हिडिओ पण आहेत त्याला गुदगुल्या करून हैराण केल्याचे. आता आपण ह्याच्यात बाकीच्या भाज्या घाल्या. मशरूम हे घालू ना आधी. हो, आणि मशरूम लवकर शिजतो त्यामुळे. आता ह्याच्यात आपण फरसबी आणि सगळ्याच भाज्या घालूया. हे तू काय करून घेतलं? ह्याला काही केलेलं नाहीस ना? ह्याला नाही, फक्त धुवून घेतलेले आहेत. हो. ओके. ओके. भोपळी मिरची सुद्धा घालायची? हो, आणि ते लाल पिवळं सगळंच. मला ह्याच्यात ना रंग खूप आवडतात, ते रंग इतके छान वेगवेगळे. दिसतात. आणि ब्रोकोली पण घालूया. आता ह्याच्यात आपण व्हाईट सॉस घालूया. बर. आणि मग सगळ्यात शेवटी पास्ता घालूया ओके. अगदी सर्व करताना. मी काय वेगळं करतोय अशातला काही भाग नाही. फक्त ते हे चिली जी इकडे घेतली होती ती मध्ये घेतली तिला खाली. आता आपण ह्याच्यात हे घालू ना. हो. आय थिंक अजून एक चमचा लागेल. हे चांगलं दिसतंय ना. हो, ते बरं लागतं. बरं लागतं. मग आता ह्याच्यात काय घालायचं मला सांग. आता ह्याच्यात आपण पास्ता घालायचा डायरेक्ट. थोडं मीठ घालायला लागेल. मीठ आधी घालूया ना? मीठ आपण नाही घातलंय. बरं, किमयाबद्दल जरा सांग ना. काय काय आहे म्हणजे किमया काय करते, तिची भावंड काय करतात? किमया कॉमर्स स्टुडंट आहे. तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि आता ती पोस्ट ग्रॅज्युएशन करतेय. तिला नोकरी करायची होती, पण तिच्या घरच्यांनी सांगितलं की तू शिक, तू भरपूर शिक, तुला हवं तसं. त्यामुळे सध्या ती शिकते पण, आणि घरच्यांना मदत पण करते. गुडगल आहे ती, त्यामुळे काकूला मदत करणं, भावंडांची खूप प्रेमाने वागणं. आता ह्याच्यात घालू. हो. कमाल करून टाकली प्रिया तू. म्हणजे हे खूपच सोपं आहे, हे कोणीही करू शकतं. असं नाही, सकाळी 9 ते रात्री 10 काम केल्यानंतर हे सुचणं फार महत्वाचं आहे. हो, म्हणजे ही ऍक्च्युअली ही रेसिपी आम्हाला मनालीला रात्री 12-1 वाजता सुचली होती की आता काहीतरी करूया. आणि हे आपण जे आहे हे सगळ्यात शेवटी हो, घालायचं. ऑलिव्ह सगळ्यात शेवटी. ते बेसिकली गार्निश करायला किंवा ते इटालियन सगळ्याच डिश वरती ते छान लागतं. मस्त लागतंय. काय करा माहितीये का, थोडस मीठ हातावर घ्यायचं, थोडस. आता तसं हे असं बुचकळायचं आणि असं
तोंडात टाकायचं, खाऊन टाकायचं. आय थिंक हे आता झालेलं आहे, रेडी टू सर्व. आपण त्याच्यात ऑलिव्ह घालूया. वरूनच घालायचे ना, हे सर्व करताना घालायचे ना. हा म्हणजे कसंही अप टू यू. आपण त्याच्यातही घालू शकतो, वर पण घालू शकतो. ओके, तुम्हाला पाहिजे तसं घाला, पण घाला मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय, लिहा. साहित्य आणि कृती आमचं इथे चालूच राहील, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पास्ता इन व्हाईट सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पेने पास्ता, मशरूम्सचे तुकडे, व्हाईट सॉस, ब्रोकोली, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, फरसबीचे तुकडे, ग्रीन ऑलिव्ह्ज, कांदा, ओरेगॅनो, ऑलिव्ह ऑइल, मीठ, लसूण आणि चिली फ्लेक्स. कृती: दुधामध्ये बटर, क्रीम आणि मैदा घालून एकत्र शिजवून व्हाईट सॉस तयार करावा. गरम पाण्यामध्ये तेल घालून पेने पास्ता वाफवून घ्यावा. एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, ओरेगॅनो आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मशरूम्सचे तुकडे, फरसबीचे तुकडे, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि ब्रोकोली परतून घ्यावी. त्यामध्ये व्हाईट सॉस, मीठ आणि पास्ता घालून तो वाफवून घ्यावा. वरून ग्रीन ऑलिव्हचे तुकडे घालून पास्ता सर्व्ह करावा.